नमस्कार गाईज. गुड मॉर्निंग. वाजले आहे सकाळचे 7 आणि आम्ही जाणार आहे कुठेतरी. आम्ही आज काहीतरी स्पेशल डे आहे अवनीचा, तर आम्ही तिथे चाललो आहे. त्याच्याकरता आम्ही सकाळी 7 वाजता उठलोय आणि त्याच्याचसाठी आम्ही सकाळी लवकर जाणार आहे आणि वर्क फ्रॉम होम पण घेतलेलं आहे. सो आम्ही कुठे जाणार आहे, काय प्लॅन आहे, आजचा दिवस कसा जाईल, हे सगळं तुम्हाला पुढे बघायला भेटेल. सॉरी, पुढच्या ब्लॉगमध्ये नाही, पुढे बघायला भेटेल. तर बघत राहा. आणि हे बघा, ही आवृत्ती आहे आणि आम्ही आता लवकरच निघणार आहे आणि आमचे लॅपटॉप्स पण सोबत घेणार आहे. इन केस काही इमर्जन्सी असेल, काही काम पडलं, तर आम्हाला कनेक्ट करता आलं पाहिजे. सो दॅट्स व्हाय आम्ही पूर्ण तयारीत निघलेलो आहे. एवढं भाषण देतोय हा महाराज. मला काल रात्री 6 वाजता उठायला सांगितलं, की आम्ही 6:30-7 ला निघणार आहे आणि ऑलरेडी 7:30 7:15 झाले आता आणि हा अजून आवरतोच आहे फक्त. सो आता आम्ही निघालोय सकाळी 7:30 वाजता. एवढ्या लवकर उठवून दिलं प्रतीकनं, झोप नाही झाली, कायच नाही झालं. आणि स्वतः उठला आरामात. स्वतः उठला आरामात. हो. स्वतः एकदम आरामात आवरलं आणि मी आवरून बसलेली मला फक्त मला याला. बोलू दे, सांगू दे तुला. तर हं. ऍक्च्युली इतका जास्त पाऊस चालू आहे पुण्यामध्ये सगळीकडे. ऍक्च्युली नद्यांना पूर आलेला आहे, पुलावरती पाणी आहे, खूप जास्त रस्ते ब्लॉकेज झालेले आहे. त्याच्यामुळे आम्ही लवकर निघलोय. कारण आम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथं आम्हाला ऍक्च्युली लेट नाही व्हायचंय. ऍक्च्युली लेट झालं तर ते अलाउड नाही करणार. दॅट्स वाय. हो, पण त्याच्यासाठी त्याने मला लवकर उठवून ठेवलं आणि स्वतः मस्त आरामात उठला, आरामात आवरतो आणि मी तिथे रेडी होऊन बसलीये. सकाळी इरिटेशन केलंय आज त्याने मला. मॅप पण नाही लागत आहे. इथे नेटवर्क नाहीये. मग आज आम्ही पूर्ण डेचा व्लॉग टाकणार Yes. आहे. या. हा, आणि आम्ही आज अवनीच्या एका फेवरेट ठिकाणी पण जाणार आहे. ती पण ते तर फेव्हरेट आहे. ते तर करूया. तिथे पण जाणार आहे. हं. ऍक्च्युली आम्ही काही कामानिमित्त बाहेर पडलेलो आहे, पण त्या कामात आम्ही ही पण गोष्ट इन्क्लूड करणार आहे. राईट. एवढं पाणी भरलेलं आहे, एवढं जास्त पाणी भरलेलं आहे. आय विल शो यू. पूर्ण पाणीच पाणी भरलंय. बाणेरला आहे सध्या आम्ही आता. सो गाईज, ऍक्च्युली आम्ही आलो होतो हिचा पासपोर्ट काढायला, पण ते काही झालं नाही. आमच्याकडे काही डॉक्युमेंट्स कमी होते, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला नेक्स्ट अपॉइंटमेंट दिलेली आहे. म्हणजे सेकंड टाइम माझा पासपोर्ट होल्डवर गेलाय. सेकंड टाइम. राईट. आणि बघू आता परत न्यू अपॉइंटमेंट सांगितली त्यांनी नेक्स्ट वीक मध्ये. बघूया. प्रतीकने माझा वेट केला 1.5 hour. हो, 1.5 hour मी वेट करत होतो. मला वाटलं ही पासपोर्ट घेऊन येईल, घेऊन कसं काय येईल? म्हणजे अप्रूव्ह करून येईल, पण नाही डॉक्युमेंट झालं. व्हेरिफिकेशन दोन करून येईल, document पण मग ते काही झालेलं नाही आमचं. हम्म. सो अशा प्रकारे आमचा मॉर्निंग पासून जो प्लॅन होता, जे मिशन होतं आमचं, मिशन पासपोर्ट, पण ठीक होतं. ते आमचं अनसक्सेसफुल झालेलं आहे, होल्ड वर गेलेलं आहे. बट ऍटलीस्ट लास्ट टाइम पेक्षा फार बेटर आहे. लास्ट टाइम मध्ये पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये स्टक झालं होतं. त्यावेळेस ऍटलीस्ट त्यांनी स्कोप दिला की डॉक्युमेंट दिल्यानंतर आम्ही मिळू शकतो. हो, तर वातावरण बघा किती एकदम कोझी झालेलं आहे, पाऊस चालू आहे आणि एकदम मॉर्निंग मस्त. अजून जोरात पाऊस चालू. आणि अजून एक सरप्राईज पेंडिंग आहे. तुम्ही कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. आम्ही जाणार हिच्या फेवरेट ठिकाणी. ऑलमोस्ट 2-3 इयर्स झाले की आम्ही त्या जागेवर गेलेलो नाही. आम्ही तिथे जाणार आहे आणि एवढ्या पावसात जाणार आहे आणि मी. ते सरप्राईज आहे, तुम्ही पण बघत राहा. सो हाय गाईज, आम्ही तिच्या फेवरेट प्लेसला आलो. ऍक्च्युली आम्ही जेव्हा अनमॅरिड होतो तेव्हा आम्ही इथे यायचो मोस्टली. सो मी सांगते, ते सांगते. फर्स्ट टाइम जेव्हा पुण्यामध्ये लाईफ मध्ये पुण्यामध्ये जेव्हा मी फर्स्ट टाइम आलेली तेव्हा प्रत्येक मला इथे भेटलेला. इथे मी आलेली या रेस्टॉरंटला आणि इथे आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो आणि इथल्या पुलावर पावभाजी खाल्ली. त्यानंतर आम्ही नेहमी इथे जेव्हा आमच्या लग्न झालं तेव्हा येत होतो. बट इथल्यासारखा पुलाव बेस्ट लाईक मी कुठेच नाही खाल्लं इथं, सांगते मी. आणि ऍक्च्युली आम्ही जिथे आता राहतो तिथनं जवळपास 31 किलोमीटर, मोर दॅन 30 किलोमीटर ही प्लेस आहे. ऍक्च्युली आम्ही पासपोर्टच्या कामासाठी ह्या एरियात आलो होतो. सो म्हटलं चला इथे जाऊ, इथे फेवरेट प्लेस आहे आणि मला पण आवडतं इथलं जे काय आहे नाश्ता. तर आणि मी इथे राहायचं पहिले जेव्हा अनमॅरिड होतो त्यावेळेस. हो, सो दॅट्स इट. आता आम्ही ऑर्डर केलेली. काय तुला ऑर्डर? हां, सो पुलाव आणि पावभाजी आम्ही ऑर्डर केली आहे. तुम्हाला दाखवतो कशी येते. टेस्टला ते एकच नंबर असतील, दिसायला तर त्याच्यापेक्षा छान. खुशी खुशी देखो, खुशी खुशी देखो, चेहरे पे खुशी. पावभाजी आली आमची बघा. आम्हाला खराडीमध्ये अजिबात चांगली पावभाजी दिसते. तर पावभाजीचा पॅन वाले खराडीवाले अरे अरे अरे, शूटिंग तर कसं रे. खुशी देखो, खुशी भाई साहब. भूक लागली आहे. 12 वाजले, काही नाही खाल्लं. चलो आता आम्ही ताव देतो पावभाजीवर. 1 तास झाले ट्रॅफिक मध्ये स्टक आहे. हो, किती जास्त ट्रॅफिक आहे दाखव जरा त्यांना. खूप जास्त, सगळीकडे पाणी साचलंय, इतकी जास्त ट्रॅफिक आहे. तुफान. पाणी पण किती साचले बघ. पाणी साचले सगळं. बट वी आर एन्जॉईंग. पाणी 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 पाणी. गाईज
पूर्ण भरले. पाणी म्हणजे डायरेक्ट फुल पाणी पुण्यामध्ये. सो गाईज ही बघा कशी मुडकं बाहेर काढून पावसाचा मजा घेतली. हो हाय गाईज, आम्ही आलो आहे घरी आमच्या छत्री सोबत. ही छत्री आम्ही घेतली ऑन द वे आणि आम्ही घरी आलेलो आहे. ऍक्च्युली वर्क फ्रॉम होम आहे दोघांना. सो मीटिंग शेड्यूल्स आहे आमचे, आता आम्हाला ते जॉईन करायचे. थोडं कामाकडे पण लक्ष देतो आणि भेटू थोड्या वेळात. आताच माझी एक मीटिंग संपली, प्रत्येकची अजून चालूच आहे. आज आमचा पूर्ण दिवस असाच गेला. लाईक आम्ही सकाळी खूप लवकर उठलो, तिकडनं यायलाच आम्हाला 2-3 वाजले. त्यानंतर परत आम्ही कामच करतो तेव्हापासूनच, त्यामुळे आम्हाला काही मध्ये शूट करायला टाइम नाही मिळाला. बट स्टील आम्ही ट्राय करू पुढे शूट. प्रतीक दाखवते मी. मीटिंग चालू आहे. सो हाय गाईज, ऍक्च्युली आमचं आता वर्क संपलेलं आहे. ऍक्च्युली हिचं चालू आहे, हिचं रात्री 9 वाजेपर्यंत चालेल. माझं तर लॉग आउट झालेलं आहे आणि आम्ही आज- मस्त कॉफी पिली आताच आणि अजून पाऊस चालूच आहे पुण्यामध्ये. आज आम्ही बाहेर गेलो, खूपच पाऊस चालू आहे पुण्यामध्ये. कॉफी पिली, ती मी बनवली, हिने पिली. तू बनव मी बनव एकच आहे ना. हो. सो आता आम्ही थोडं रिलॅक्स होतो. हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. सो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर, गुड नाईट, फिर मिलेंगे. आणि आमची Bye. सिग्नेचर स्टेप या बा.